एका वेगळ्या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्ही उपस्थित आहोत। एखादा कोचिंग क्लास म्हटलं की तो फक्त एखादा तास असेल अभ्यासाचा, एखाद्या विषयाचा किंवा तज्ञ मार्गदर्शकाचा। त्याच्यापेक्षा हा वेगळा विषय थोडासा घेऊन तुम्ही आम्ही एकत्र आलो आहोत। गुणवंतांचा सत्कार करणे एक सगळ्यात मोठी एक वेगळी गोष्ट आहे। खरं तर कौतुक गुणवंतांचं जरूर करावं, पण गुणवंतांचं कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं हा सगळ्यात माझा एक वेगळा विषय। अलीकडं जग फार वेगानं बदललंय, माणसं फार वेगानं बदलली। आजकाल आपल्याला बरं वाटत नाही। समोरून एखादा ग्रहस्थ आला की आम्ही विचारतो कसं काय, बरं आहे का? पुढचा माणूस म्हणतो आमचं कशाचं बरं, तुमचंच बरं आहे। एक काळ होता आपल्याला कधी बरं वाटत नव्हतं, मात्र पुढच्याचं खूप बरं वाटायचं। आता काळ इतका बदललाय की आता आपलं तर आपल्याला बरं वाटतच नाही, पण पुढच्याचं अजिबातच बरं वाटत नाही। अशा काळामध्ये दुसऱ्यांचं बरं झालेलं बघून आम्हाला बरं वाटणारी काही माणसं आहेत, ही सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आपला मुलगा नापास झाला याचं जास्त दुःख वाटत नाही, पण शेजारच्याचा कसा पास झाला याचं जास्त दुःख मोठं असतं। ही सगळ्यात मोठी आमची शोकांतिका आहे। आणि अशा जगामध्ये गुणवंतांचा सत्कार करण्याची उर्मी आमच्या अंतरंगामध्ये निर्माण होते आहे। त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याची संधी आम्हाला मिळते आहे। ही सगळ्यात मोठी आनंदाची महत्वाची गोष्ट आहे। ज्यावेळी मी महाविद्यालयामध्ये होतो त्यावेळी महाविद्यालयात मुलं बघितल्यावरती घटना मला नेहमी आठवते। मी सातारला शिकत होतो। महाविद्यालयामध्ये माझा एक मित्र होता, त्याचं नाव होतं पक्या। एके दिवशी महाविद्यालयामध्ये गेलो, हा पक्या मला भेटला। म्हटलं आज तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे। मला काही कळेना, चहाच्या टपरीवर माझ्या बरोबर बसून चहा पिणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कसा काय झाला? मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय? म्हटलं मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे। मला पुन्हा काही कळेना, म्हटलं SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा काय झाला? मी त्याला पुन्हा प्रश्न विचारला, बाबा काय नीट सांग। पण महाविद्यालयामध्ये सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं। खोदून विचारलं, बाबा रे तू शास्त्रज्ञ कसा झाला, तुझा सत्कार काय, जरा नीट सांग। त्यावेळी तो मला म्हणाला माझं नाव काय? म्हटलं पक्या। म्हटलं पक्याचं उलट काय? म्हटलं कॅप। कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं टोपी। टोपीचं उलट काय? म्हटलं पिटो। पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं मारा। माराचं उलट काय? म्हटलं रामा। रामा कोण आहे? म्हटलं देव आहे। देवचं उलट काय? म्हटलं वदे। वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं बोले। आणि बोलेचं उलट काय? म्हटलं लेबो। तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ। पण मित्रांनो, हाच पक्या आज भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये प्रकाश सावंत म्हणून ज्युनियर सायंटिस्ट या पदावर काम करतो आहे। ही माझ्या दृष्टीने सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे। आज तो शास्त्रज्ञ आहे। भाभा अणुशक्ती केंद्रामध्ये भारतासाठी तो आपलं योगदान देतो आहे। ते कुठून घडलं, कसं निर्माण झालं? ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकतो, ज्या शैक्षणिक कालखंडामध्ये आम्ही ज्ञानग्रहण करतो, तोच कालखंड असतो एखादी उर्मी प्रज्वलित करायचा, तोच कालखंड असतो एखादी प्रेरणा अंतर्भूत करायचा, तोच कालखंड असतो एखादी एक वेगळी पराक्रमाची शिरोधार्य गाथा निर्माण करायचा, एक काहीतरी वाटण्याचा काळ असतो, तो हा असतो। आमच्या मुलांना प्रेरणा द्यायची ना याच काळात द्या, आमच्या मुलांना काही घडवायचं ना याच काळात घडवायचा प्रयत्न करा, आमच्या मुलांच्या मध्ये बळ भरायचं ना याच काळात बळ भरा, आमच्या मुलांची पंख बळकट करायचे ना याच काळात। जगाच्या आकाशामध्ये भरारी घेण्याचं सामर्थ्य जर निर्माण करायचं असेल तर तो हाच काळ आहे। याच काळामध्ये आम्ही त्यांना हे देऊ शकतो। आणि म्हणून कुठेतरी पाठीवर कौतुकाची थाप टाकणं आणि तुझ्या पंखात बळ आहे तर घे भरारी असं निक्षून त्याला सांगणं, हा आत्मविश्वास त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण करणं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। प्रबळ इच्छाशक्ती असणं हे काय सगळ्यात मोठं काम नव्हे, कारण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर जर माणसं यशस्वी होत असती तर एखादा पंगू आपला घोडा सुद्धा फार मोठी शर्यत जिंकू शकला असता। पण प्रचंड इच्छाशक्ती हे यशाचा सर्वस्वी गमक नाही। या इच्छाशक्तीला जर प्रयत्नांची जोड मिळाली आणि त्याच्या पाठीमागे एक भक्कम आधार जर उभा असला आणि तो आधार जर विश्वास श्रद्धा देत राहिला तर निश्चितपणे आमचा पुत्र कुठंतरी झेंडा रोवू शकतो। ही मानसिकता आमच्या अंतःकरणामध्ये